हॅलो, माझं नाव अमित आहे आणि मी RDMP कॉलेजचा स्टुडंट आहे. 2008-9 साली मी 11वी-12वीसाठी RDMPमध्ये होतो आणि सध्या मी कॅनडाला असतो. डेटा सायंटिस्टची जॉब करतो मी. लुलुलेमन म्हणून कंपनी आहे इथे व्हॅन्कुव्हर कॅनडामध्ये. आणि आज हा मेसेज पाठवतो आहे मी BG शिंदे सरांना आणि RT भावसाळ सरांना, जे आम्हाला फिजिक्स आणि मॅथ्सचे टीचर होते त्यावेळेला. आणि आज त्यांचा रिटायरमेंटचा डे, तर दोघांना खूप अभिनंदन आणि थँक्यू त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. फिजिक्स खूप कठीण सब्जेक्ट होता. 11वीमध्ये यायच्या आधी खूप कठीण वाटायचा, पण BG शिंदे सरांच्या टीचिंग्सनंतर बहुतेकशे कॉन्सेप्ट्स सोपे झाले, समजायला इझी झालं आणि फिजिक्स माझा फेवरेट सब्जेक्ट झाला मग 12वीपर्यंत. आणि सेम मॅथ्ससाठी पण. मॅथ्समध्ये बरेचसे कॉन्सेप्ट्स होते, डेरिव्हेटिव्स, कॅल्क्युलस, जे आधी खूप कठीण वाटायचे, पण RT भावसाळ सरांच्या टीचिंग्सनंतर ते कॉन्सेप्ट्स पण खूप सोपे वाटायला लागले. आणि आमच्या बॅचमध्ये मला पण आणि बाकी मुलांना पण खूप फायदा झाला त्याचा आणि सर्वांना चांगले मार्क्स मिळाले. तर थँक्यू दोघांना, खूप खूप थँक्यू त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. आणि रिटायरमेंट नंतरच्या लाईफसाठी खूप खूप ऑल द बेस्ट, गुड विशेस. नमस्कार, मी रोहित संजय साठे. शिंदे सरांनी आम्हाला 10th असताना ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी फिजिक्स शिकवलेलं. त्याच्या आधी मला आठवतं, एका सायन्स प्रोजेक्टसाठी जेव्हा मी 7th का 8th होतो, म्हणजे शिंदे मॅडमचा स्टुडंट होतो पूर्ण शाळेत असताना, तेव्हा त्यांनी मला सायन्स प्रोजेक्टमध्ये हेल्प केलेली. अनफॉर्च्युनेटली मला त्यांचं RDMPमध्ये स्टुडंट होता नाही आलं, बट मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की ॲटलिस्ट मला थोडा वेळ तरी त्यांचं गायडन्स मिळालं 10th आणि सायन्स प्रोजेक्टच्या दरम्यान. मोर दॅन दॅट, मला ॲज अ पर्सन BG शिंदे सरांची पर्सनॅलिटी खूप आवडते. बिकॉज कधी पण त्यांना भेटलो, कधी पण त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं, ही इज ऑलवेज पॉझिटिव्ह, ही इज ऑलवेज स्माइलिंग. आणि बरेच त्यांना मेडिकल रिलेटेड काही इश्यूज होते, बट त्यांनी कधी पण ते अगदी स्माइलिंगली त्याला सगळ्याला फेस केलं. विश यू ऑल द बेस्ट सर. आणि आय वोंट से हॅपी रिटायरमेंट अँड ऑल, I would say happy all the best for the second innings of life. I mean, ही retirement नसली पाहिजे. You should keep working, you should keep motivating, and you should continue with your passion of music, sketching and everything. Thank you very much. नमस्कार, माझे नाव डॉक्टर श्रेया बळगुजर. मी जळगाव येथे होमिओपॅथी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. माणसाची जेव्हा जडणघडण होते तेव्हा अनेक शिक्षक त्याला कारणीभूत असतात. असेच माझ्या जीवनातही अनेक शिक्षकांनी माझे जीवन घडवले. त्यात प्राध्यापक BG शिंदे सर यांचे माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून सरांच्या सेवानिवृत्त दिनानिमित्त मी सरांना सदिच्छा देते. 36 वर्ष सरांनी RDMP कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे मोलाचे कार्य केले. निरोप सोहळ्यानिमित्त मला माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यास वाव मिळाला. फिजिक्स विषय म्हणजे खूप कठीण, किचकट असा विषय म्हणून आमच्या मनात भीती होती, धास्ती होती. परंतु जीवनाचे टर्निंग पॉईंट म्हणजे 11वी-12वीमध्ये सरांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि कठीण वाटणारा हा फिजिक्स विषय खूप सोपा झाला. मनोबल खचलेल्या विद्यार्थ्यांना सरांनी नेहमीच आत्मविश्वास वाढवला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. गरीब व गरजू मुलांना सरांनी पुस्तकांची मदत केली, शिक्षणासाठीही मदत केली. त्याचप्रमाणे आपण फिजिक्समध्ये शिकलो E = mc², म्हणजे लॉ ऑफ एनर्जीनुसार म्हटले जाते की एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, बट इट कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. त्याचप्रमाणे सरांची ही जी शिकवण, प्रेरणा आणि शिक्षण ही एक प्रकारची एनर्जी आहे
आणि ती कधीच लोप पावणार नाही. ती सरांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये कन्वर्ट केली आहे आणि असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य आणि आयुष्य हे उज्ज्वल केलेले आहेत. 36 वर्षाच्या या ज्ञानदानाच्या कार्यात सर स्वतःच्या परिवाराला वेळ देऊ शकले नाही, स्वतःच्या गुणांना स्वतःच्या छंदांना वेळ देऊ शकले नाही. म्हणून सेवानिवृत्तीनंतर नक्कीच या सर्व गोष्टींसाठी सरांना वेळ मिळेल यासाठी मला खूप आनंद होतो. जीवनाच्या या दुसऱ्या इनिंगमध्ये सर निरोगी आयुष्य जगतील आणि जीवनाचा खरा आनंद घेतील ही मी इच्छा व्यक्त करते. आणि सरांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करून सरांना पुन्हा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. हॅलो, माझं नाव आकाश चौधरी आहे. मी RDMPला 2007 ते 2009मध्ये 11वी-12वीचं शिक्षण तिथून घेतलं आहे. BG शिंदे सर आणि RT पावसर सर यांनी मला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय शिकवले होते त्यावेळेस. आजचा व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करण्याचा उद्देश एकच होता की आज हे दोन्ही प्रोफेसर, आमचे आवडते प्रोफेसर रिटायर होत आहे त्यांचे एज्युकेशनल टीचिंग जर्नीमधून. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या 2 वर्षांमध्ये तुम्ही आम्हाला जे पण काही शिकवलं ते पुढे जाऊन आमच्या करिअरमध्ये त्याचं बरंच मोठं योगदान राहिलं आहे. नॉट जस्ट इन एज्युकेशनल पार्ट बट ऑल्सो ऑन द पर्सनल लेवल. तुम्ही आम्हाला जे पण काही पर्सनल गायडन्स केलं होतं पुढच्या करिअरबद्दल ते खरंच आम्हाला खूप उपयोगी पडलं आहे. आणि त्याच कारणामुळे आज मीच नाही तर आमच्या बॅचमधले प्रत्येकजण तुमचे खूप आभारी आहेत की तुम्ही आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे इतके वर्षात. आणि असं नाही की 2009 नंतर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, इतके वर्ष आम्ही तुमच्याकडे येत राहिलो आणि यापुढेही असाच संपर्क तुमच्यासोबत असू देऊ इवन दो यू हॅव रिटायर्ड. आणि असंच मार्गदर्शन आम्हाला यापुढेही करत राहा. सो थँक्स अ लॉट अँड हॅव अ हॅपी रिटायरमेंट जर्नी गोईंग फॉरवर्ड. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट चॅप्टर ऑफ युअर लाईफ. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम सरांना सेवानिवृत्तीच्या आणि जीवनाच्या पुढील पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा. सरांबद्दल बोलायला इतकं काही आहे की थोड्या शब्दात कसं मांडायचं हे कठीणच आहे. फिजिक्स सारखा एखादा कठीण विषय सुद्धा गमतीजमतीने कसा शिकता येतो हे सरांकडून शिकण्यासारखं आहे. आणि विषयाव्यतिरिक्त जर सरांकडनं मी काही शिकलो असेल तर तो म्हणजे सरांची विनम्रता. सरांमध्ये कमालीची विनम्रता आहे. म्हणजे असे शिक्षक असतात ना, आपल्याला काही लोक शिक्षकांची भीती वाटते म्हणून आपण आदर दाखवतो, पण सरांचं असं आहे की भीती नसताना आदर असणारे जे मोजके शिक्षक असतात त्यातले सर तुम्ही एक आहात. आणि रिटायरमेंट नंतर सर मला माहिती तुम्ही तुमचा फ्लूटचा छंद जपणारच आणि आम्हाला अजून नवीन व्हिडिओ बघायलाही भेटतील. आणि लवकरच तुम्ही कॅनडाला पण याल कारण आम्ही तिकडे आहेच आणि वाट बघतोय मी तुमची. नमस्कार आदरणीय सर. मयुरीतेंकडून आपल्या रिटायरमेंटची बातमी कळली आणि मन भरून आलं. मला आठवतं सर, ज्यावेळेस मी 12वीत होतो त्यावेळेस ऑफकोर्स घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्यावेळेस तुम्ही म्हणाला होतात, तुम्ही तुमच्या घराच्या इकडे बाहेर बसला होतात आणि मी फीबद्दलच बोलायला आलो होतं. सर तुम्ही म्हणालात प्रशांत तुझी फी मिळाली. अगदी त्यावेळेस हे खूप भरून आलं होतं आणि आयुष्यभर तो प्रसंग नेहमीच लक्षात राहील. सर तुम्ही नेहमीच खूप जवळचे असाल. तुम्ही आमचे काका आहात. आई नेहमी म्हणायची, ते तर माझे दीर आहेत. आणि ऑफकोर्स महेंद्र काका बहिणीबरोबर असल्यामुळे लहानपणापासून जे सौख्य, प्रेम, आदर होता तो तसाच आयुष्यभर कायम राहिला. खरोखर मला मयुरीताईला मी सांगितलं की त्या पांडुरंगाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तुमच्याकडे बघूनच आम्ही मोठे झालो. तुम्हीच आमचे आदर्श आहात, राहाल नेहमीच.
दोंडाईच्यातल्या होळी चौकातल्या एका लहानशा गल्लीतला एक मुलगा फर्ग्युसन कॉलेजला जातो काय आणि तिथं आपल्या गावाचे नाव गाजवतो काय, परत येऊन शिक्षकी पेशा जॉईन करून असंख्य विद्यार्थ्यांवर अगणित अनंत उपकार करतो काय. सर, तुमची कहाणी खरोखर एक मला शब्दही सुचत नाही आहेत. म्हणजे आजपर्यंत तुमच्या हाताखालून असंख्य विद्यार्थी तयार झाले आणि आयुष्यात खूप पुढे गेले, खूप नावं कमवली, मान, कीर्ती, पैसा सगळं कमवलं. त्यातलंच मी एक. आणि ऑफकोर्स जसं मी म्हटलं, तुमच्याकडे बघूनच आम्ही मोठे झालो, तुम्हीच आमचे आदर्श आहात. सो बरीच वर्ष इंडस्ट्रीत घातल्यानंतर मी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून शिक्षकी पेशात उतरलो आणि रोजच अनुभवतो की जेव्हा विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि आपण एक शिक्षक म्हणून त्यांच्यावर कसा बदल घडवू शकतो, कशी जनरेशन आपण घडवू शकतो, हे अगदी रोजच अनुभवतो. खरोखर सर, आजही अगदी असा एकही दिवस जात नाही जेव्हा तुमची आठवण येत नाही. तुमच्या सगळ्या आयुष्यातल्या घटनाक्रमांचा अगदी हळूहळू म्हणजे आठवतं, सगळं आठवतं. मला आठवतं सर, महेंद्र काकांच्या वेळेस ते आजारी असताना तुमची औषधं मिळवण्यासाठीची धडपड आणि नेव्हर टू गिव्ह अप ॲटिट्यूड आणि सर, ज्या वेळेस मी दोंडाचे देतो तर आपोआप पाय आपल्या घराकडे वळतात. ऑफकोर्स मी बऱ्याचदा सांगतही नाही की मी आलो आहे, कारण मला सर तुमच्या चेहऱ्यावरचं ते हसू बघायचं असतं. अरे प्रशांत आला. आणि खरोखर सर त्याला दॅट इज प्राईसलेस ॲक्च्युली. म्हणजे आयुष्यात किती मोठा झालो, किती नाव कमवलं, तरी मी तुमचा एक साधारण विद्यार्थी होतो, तसाच राहीन. आणि तुमच्याकडून असंख्य विद्यार्थ्यांवर जे अगणित उपकार झाले, विद्यार्थी जे तुम्ही घडवले, जे आयुष्यात खूप काही करतायत, तर त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. तशीच तुम्हाला, जसं मी म्हटलं, तुम्ही आमच्यासाठी पांडुरंगच आहात. तर या पांडुरंगाला तितक्याच मोलाची साथही मिळाली एका रखुमाईची. आणि मॅडमबद्दल आणि तुमच्याबद्दल आमचे खूप खूप आदर आहे तुम्हा सर्वांबद्दल. त्यामुळे आयुष्यात कुठेही असलो, काहीही करत असलो, तरी शिंदे सर ते आमच्या कायम स्मरणात राहतील. आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन आपण करत राहाल याबद्दल शंकाच नाही. आणि कितीही मोठा झालो वयाने, मानाने, तरी तुमच्या घरी आल्यावर, तुम्हाला भेटल्यावर, तुमच्या पायावर डोकं ठेवताना जी पांडुरंग भेटल्याची भावना असते, त्याला मोल नाही. त्यामुळे अगदी मी 80 वर्षाचा म्हातारा झालो तरी त्याच आनंदाने, त्याच प्रेमाने, त्याच आपुलकीने केव्हाही तुम्हाला भेटेन, तुमच्या पायावर नतमस्तक होईल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच तुमचे कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या, हीच आमची प्रार्थना. धन्यवाद सर. नमस्कार, मी प्रिया सूरज खैरनार. सर्व गुरुजन वर्गांना माझा वंदन. मी सरांची विद्यार्थिनी. सरांच्या विषयी म्हटलं तर भरपूर आहे आणि मी सरांकडून भरपूरशा अशा काही गोष्टी शिकलेली आहे जी मला वारंवार खूप त्यांची हेल्प होते. एक प्रसंग आहे की आम्ही टेस्टला फारसे काही स्टुडंट प्रेझेंट नव्हतो. 2 ते 3 विद्यार्थी होतो. खरं तर टेस्ट म्हटली म्हणजे प्रत्येकाला जीवच घाबरतो, नाही का. तर त्या दिवशी सरांनी खूप छान गोष्ट शिकवली. सर म्हटले की टेस्ट बंक तर नाहीच करायची आणि टेस्टला आलात तर पूर्ण तयारीनिशी यायचं. खरं तर ही गोष्ट खूप साधी आहे, पण जर काही आपण आपल्या आयुष्यात अप्लाय केली तर आपण कुठल्याही परीक्षेत फेल नाही हो, आपल्याला अपयश नाही येणार. का? कारण आपण प्रत्येक परीक्षेला तितक्याच जोमाने आणि तयारीने जाऊ. सो फेल्युअर येण्याचा प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट ही मी सरांना पाहून शिकलेली आहे
की तुम्ही कितीही मोठा झालात ना तरी तुमची नाळ ही जमिनीशी जुडलेली असायला पाहिजे. सरांना खूप प्रतिष्ठा आहे, सरांचा सर्व सन्मान करतात, पण तरी देखील सर खूप डाऊन टू अर्थ असतात. सरांच्याकडे पाहून असं कधीच वाटत नाही की सरांमध्ये अहंकार आहे किंवा सरांमध्ये मीपणा आहे, कधीच नाही. सर नेहमी जेव्हा वर्गात येतात शिकवायला तेव्हा कधी असं वाटत नाही का ते अनुभवी शिक्षक आहेत. नेहमी असंही वाटतं की त्यांचं हे फर्स्ट लेक्चर आहे, ह्या अनुषंगाने ते येतात. ज्या पद्धतीने ते त्यांच्या स्टुडंट्सला शिकवत असतात असं वाटतं की सर आज शिकवायला लागले आहेत, कारण तेवढंच भरभरून नॉलेज ज्ञान हे ते स्टुडंट्सला देत असतात. मी कधीच सरांना असं पाहिलं नाही की त्यांनी आपली इमोशनल बाजू सांगून विद्यार्थ्यांचा वेळ घेतला, कधीच नाही. सर नेहमी वर्गात आले आणि त्यांनी पूर्ण वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांना तितकंच ज्ञान दिलं जितकं दिलं गेलं पाहिजे. अजून कधी असं झालं नाही की सरांना आम्ही कधी भेटलो आणि सरांना काही क्वेरी विचारली आणि सरांनी ती टाळली, कधीच नाही. सरांनी नेहमी ती क्वेरीचा योग्य ते उत्तर हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. मीही सरांकडून भरपूरशा अशा काही छान छान गोष्टी शिकलेली आहे. नोट मेकिंगची कला ही मला सरांपासून आलेली आहे. सरांनी मला नोट मेकिंग कशी करावी याचं ज्ञान दिलं आणि ह्या गोष्टी मला आज माझ्या आयुष्यात खूप मदत होते आहे. सरांनी नेहमीच फायनान्शियल इश्यू असेल, सरांचा नेहमी हात माझ्या डोक्यावर असायचा. सरांनी नेहमी मला मदत केलेली आहे आणि कधीच सरांकडे बघून आहे ना असं एव्हरग्रीनची फील येते की आज जरी सर रिटायर होत असतील ना तरी. नमस्कार. गेली कित्येक वर्ष ईश्वरी या तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आमचे आदरणीय मामासाहेब श्री बाळकृष्ण गंगाराम शिंदे सर हे आज 31 जुलै 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात माझे मनोगत मांडते. हा दिवस प्रत्येकाच्या जीवनात येणारच असतो. तो दिवस अश्रूंचा मेळा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असे वाटते. आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती आमचे गुरुवर्य मामा श्री बीजी शिंदे सर यांनी दोंडाईच्या गावातील महाविद्यालयात मोठ्या काळाची सेवा दिली. त्यांनी घडविलेले विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर डॉक्टर, इंजिनियर, सरकारी पदावर कार्यरत आहेत. सरांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व, विद्यार्थ्यांसाठीची आत्मीयता मला अनुकरणीय वाटतात. सरांनी पूर्ण तन मन लावून कार्य केले. केवळ नोकरी म्हणून जबाबदारी पार पाडली नाही तर आपले जीवन ध्येय समजून सेवा पूर्ण केली. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडली. समाजात, महाविद्यालयात स्नेहाची, आपलेपणाची नाती निर्माण केली. प्रसंगी ते कठोर व्हायचे ते आपल्या विद्यार्थ्यांनी शिकून खूप पुढे जावे अशी तळमळ त्यांची असायची. मी त्यांची भाची डॉक्टर ऋषाली नंदवाळकर. मला खूप मोठं भाग्य मिळाले की मामांसारखे गुरु लाभले. पूर्वी जसे गुरुकुलमध्ये शिक्षण घ्यायचे तसेच मी माझ्या मामांच्या गुरुकुलमध्ये शिक्षण घेतले. मामांकडेच राहून शिक्षण घेतले. मामांचे स्वप्न होते की मी डॉक्टर व्हावं. त्यांनी माझ्या अभ्यासाकडे खूप लक्ष घातलं. मी डॉक्टर आहे हे केवळ माझ्या मामांमुळेच. मामांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी मी कायम जपून ठेवेन. असे आमचे मामा अलौकिक व्यक्तिमत्व, अथक परिश्रम करणारे, सरस्वती, लक्ष्मी, शक्ती या तिन्ही त्यांच्या हातात हात घालून नांदत आहेत. संस्कार, सज्जन आणि सत्वशील त्यांच्या नसानसात भिनला आहे. त्यांच्या सेवा काळात त्यांना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं असेल, छंद जोपासला गेला नसेल, परिवाराला वेळ दिला गेला नसेल. आता त्यांना भरपूर वेळ मिळेल याचा खूप आनंद होत आहे. त्यांचे पुढील आयुष्य आरोग्य चांगले जावो हीच भगवंताला प्रार्थना. थँक्यू. हॅलो, मी डॉक्टर मयुरी शिंदे. बी जी शिंदे सर हे आम्हाला फिजिक्स हा विषय शिकवायचे RDMP ज्युनियर कॉलेजमध्ये असताना आणि ते माझे प्रॅक्टिकल इन्चार्जसुद्धा होते. त्यांची मुलगी असल्यामुळे मी लहानपणापासूनच त्यांना कॉलेजमध्ये जाताना बघते आणि त्यांचं एक रुटीन होतं की जायच्या आदल्या दिवशी ते रोज त्यांचं बुक वाचायचं. तर मी असंच त्यांना एकदा विचारलेलं लहानपणी की तुम्ही तर फिजिक्स एवढे वर्ष शिकल्यात आणि एवढे वर्ष शिकवलंसुद्धा आहे, तर तुम्ही अजूनसुद्धा का बुक्स वाचतात. तर तेव्हा त्यांनी सांगितलं मला की
आपलं प्रोफेशनला कसं डेडिकेटेड राहावं आणि नॉलेज कसं नेहमी आपण अप टू डेट ठेवायला पाहिजे. तर ते मी अजूनसुद्धा ते मी माझ्या प्रोफेशनमध्ये पण अप्लाय करायचं नेहमी ट्राय करत.